हाय गाईज, नमस्ते सर्वांना. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. बघा ना किती सुंदर मिक्सर आहे. वाव, हे बघा ही मिक्सी आहे. मिक्सर किती सुंदर आहे. हे एक भांड आहे ना. वाव, हा कापण्या करायचं नाही का, असं असं चिप्स ते गाजर ते. हे बघा हे पण आहे. वाव, पीठ मळायचं. साल ड्राय करायचं, पीठ मळायचं. हे ओ, ज्यूस बनवायचं, मोसंबीचं ज्यूस. अरे बापरे, खिसणी. ही पण मोठी खिसणी. अरे कशाच आहे. मिक्सर सारखंच आहे बरं का. बघा काय आहे माहित नाही. आणि हे बघा, हे मोठं भांड आहे मिक्सरचं. हे एवढं आहे ना, ह्याला फक्त 2 पत्ते आहेत. ह्याला फक्त आतमधून 2 पत्तेच आहे, पण एका सेकंदामध्येच भरभराच हे तर असते सगळ्यांनी. ओके, हे बघा हे पण आहे. अरे बापरे, ज्यूस. हे ज्यूस बनवायचं. वाव. ह्याच्यामध्ये का नाही, लसूण, कांदा, पुन्हा अजून टमाटर, हे छोटं छोटं प्युरी. हा, टमाट्याची प्युरी ते हे करायचं. ओके. बाई, हे पण आहे ह्याचा, ते ज्यूस बाहेर काढायचा पाईप आहे.
हे तिथे ठेवायचा मग. हे झाकण आहे. हा, ह्याच्यातून का नाही हे असं त्या मशनीवर ठेवायचं आणि हे बघा ह्याच्यामध्ये का नाही ते गाजर ते टाकायचं असं दाबायचं. गाजर काकडी टाकून दाबायचं. तर तुम्हाला का नाही सगळा पसारा खाली पांगून नंतर दाखवते. ओके गाईज, कोणाच्या मिक्सर संग एवढा सेटअप आलाय का कमेंट करून सांगा. अय्यो बघा केवढं आलंय बापरे. ज्यूसचं आहे, छोटे छोटे भांडे आहेत, सगळं आलंय. एवढं आलंय आमच्या मिक्सर संग. बघितलं का? वा 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 वा. बघा गाईस, कोणाच्या मिक्सर संग आलंय कमेंट करून सांगा. ओके हे बघा बघा हे छोट्या छोट्या वस्तूच्या कामाला येणार. हे लसूण, 2-4 हिरव्या मिरच्या, कुठं कांदा, हे छोट्या छोट्या वस्तू ह्याला कामाला येणार. हे बघा, हे बघा ना कसलं सुंदर आहे. वाव वंडरफुल. हे बघा हे सॅलड ड्राय करायचं. हे बघा बापरे, हे ज्यूसचं आहे. बघितलं का ज्यूस? हे ज्यूसचं भांडं. हे भांडे खूप छान आहेत बरं का. हे भांडे मिक्सरचे मोठे भांडे आहेत ना, खूप छान आहेत खूप. हे एवढा मोठा बॉक्स आलता ह्याच्यावर. हे बघा बघितलं का बॉक्स? लय दिमाग लावा लागणार आहे आता ह्याला, माहिती आहे का? इतका दिमाग लावा लागणार आहे ना. कोणचं भांडं कशात वापरायचं, कोणचं भांडं कशात वापरायचं, दिमागानेच खेळावं लागणार आहे खरंच. गाईज, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, तुमच्या घरी असं मिक्सर संग इतकी भारी का? मिक्सर खूप प्राईस पण खूप आहे बरं का.